हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झालेली नाही. ग्रीन टी घेत आहे. ग्रीन टी घेऊ आणि पुढे बोलूया. झाली फायनली ग्रीन टी घेऊन. आणि आज आहे भावाचा उपवास. तर तुम्हाला सर्वांना भावाच्या उपवासाच्या शुभेच्छा. उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या पण माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. तर काल व्हिडिओ नाही आला कारण मी मंगळवारी रात्रीच काम होतं. कामानिमित्त मी बाहेरगावी गेले होते, म्हणजेच मुंबईला गेले होते. मी थोडंसं काम होतं आणि मी काल रात्री यायला खूप लेट झाला मला. त्यामुळे मी व्हिडिओ पण बनवू शकले नाही. आणि तुमच्या त्या परवाच्या व्हिडिओला मी वांगेबद्दल विचारलं होतं की वांगे असे मधून काळे असतात, ती बुरशी असते का? तर तुमच्या बऱ्याच जणांच्या छान छान कमेंट्स आल्या सांगण्यासाठी, परंतु मी त्याचा रिप्लाय काल मी तुम्हाला देऊ नाही शकले. त्याबद्दल सॉरी. कारण ना मला अजिबात वेळच भेटला नाही कमेंट्स बघायला. मी आज सकाळी कमेंट्स बघितल्यात आणि रिप्लाय द्यायचा, तर आता म्हटलं जाऊ दे, व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला ते हे करता येईल. तर मी कालच्या परवाच्या व्हिडिओला तुम्हाला कमेंटचं उत्तर नाही देऊ शकले रिप्लायमध्ये. सॉरी त्याबद्दल तुम्हा सर्वांनाच. आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स अशा केल्या की काही केमिकलमुळे पण तसं होतं आणि काहींचं असं म्हणणं होतं की किडकं असतं, ती कीड आतपर्यंत जाते. तर किडकं समजतं मला. किडकं नव्हते ते वांगे, किडलेली वांगे नव्हते ते. किडलेलं असल्यानंतर लगेच समजतं, छिद्र दिसतं, मध्ये आळी दिसते, घाण दिसतं. परंतु ते तसं नव्हतं. असं कुठं कुठं अशी पांढऱ्या बिया आणि कुठं काळी बी असं होतं. म्हणून मी विचारत होते, कारण मला तेवढं तरी समजतं किडकं वगैरे, बरोबर आहे की नाही. तर एवढ्या वर्षापासून मी त्याची भाजी बनवते, खाते आवडीनं, म्हटल्यानंतर एवढं तरी समजतं. परंतु मी का विचारलं होतं की कारण ना बरेच लोक म्हणजे शेतकरी असतात, तर त्यांना नक्कीच माहिती असतं की एक्झॅक्टली ती बुरशी आहे का. मला एवढाच संशय होता, तो काढायचा होता डोक्यातून की ती बुरशी तर नाही आहे म्हणून. तर कुणी कमेंट्स केमिकलमुळे वगैरे, कुणी जास्ती दिवसाची असल्यामुळं असं होतं, कुणी किडके असू शकतात, ती कीड आतपर्यंत गेल्यानंतर काळे होऊ शकतात असं पण सांगितलं. कुणी चिरून असेच ठेवल्यावर काळे पडतात, तसं नाही. ते मला पण माहिती आहे. चिरून ठेवले की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं असतं, पाण्यात ठेवायचे असतात, हे मला माहिती आहे, तो विषय नाही. परंतु ते बिया आत काळ्या होत्या, चिरल्याबरोबर ते बिया मला काळ्या दिसल्या आणि 2 वेळा झालं होतं तसं. तर जसं बहुतेक मला असं वाटतं सचिन म्हणतो की जास्ती दिवसाच्या असल्यावरती काळे पडतात. तर हा कदाचित आत तसं तो म्हणलाय का आणखीन दुसरं कोणी कमेंट्स केली आठवत नाहीये एक्झॅक्टली. तर हां, बरोबर आहे, जास्ती दिवसाचं असल्यानंतर काळे पडू शकतात, परंतु ह्या आधी कधीच झालं नव्हतं आणि आता अशात होत आहेत. तर मला ते डाऊट होता की पावसाळ्यामुळे कदाचित, आता बघा तुम्ही, बऱ्याच गोष्टींना बुरशी येते. तर मला असं वाटायचं की वांग्याला बुरशी येते का, ती बुरशी आहे का, असं एक डाऊट होता, ते क्लिअर करायचं होतं. पण चला, धन्यवाद, तुम्ही छान मला म्हणजे नाही का सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच जणांनी तर सांगितलं की ती बुरशी नाही आहे, यूज करू शकते, किंवा काहींचं असं म्हणणं होतं की टाकून दिलेलंच ठीक राहील. तर हो, मी तसंच केलं. ज्या ह्याच्यामध्ये मला काळ्या बिया दिसल्या ना, मी ते टाकूनच दिले आणि जे चांगले व्हाईट वांगे होते तेच मी घेतले. आणि 2 वेळा झालं म्हणून मला तुम्हाला तो प्रश्न विचारावा असं वाटला, कारण की बऱ्याच जण शेतकरी आहेत, त्यांना माहिती असतं. आणि मी पण शेतकऱ्याची सून आहे, शेतकऱ्याची लेक जरी नसले ना तर सून मात्र आहे. परंतु माझा आणि शेताचा कधीही काही संबंध आलेला नाही, त्यामुळे मला जास्ती माहिती नाही, ते पण सांगते तुम्हाला. त्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता. तरी पण तुम्ही छान हे केलं आणि तुम्हाला मी तिथं कमेंट्सला उत्तरं देऊ शकले नाही, सॉरी. कारण की मी बघितल्याच, आज सकाळी बघितल्यात कमेंट्स आणि मी थोडी बिझी होते 2 दिवस, त्यामुळे मी काही हे करू शकले नाही. तर सगळ्यांनी हे बघा, माझ्या हातावर कुठं मेहंदी दिसते का तुम्हाला? म्हणजे असं रूल असतो की जे महिलेला भाऊ आहे तिनं कंपल्सरी हातावर एक छोटासा ठिपका तरी द्यावा, कारण की हात कोरा नसला पाहिजे. असं म्हणणं आहे की भावाच्या उपवासा दिवशी मेहंदी असली पाहिजे. पंचमीला मेहंदी काढतात, परंतु मला ॲक्च्युली कालपर्यंत माहिती सुद्धा नव्हतं मला की उद्या भावाचा उपवास आहे आणि पंचमी परवा आहे. मी रात्री आल्याच्या नंतर
बऱ्याच आल्याच्या नंतर बऱ्याच वेळाने मला नंतर मी हे करत होते, मोबाईल बघत होते, त्यावेळेला मी काही जणांचे स्टेटस बघितले. मग त्यावेळेला मला समजले की यार उद्या भावाचा उपवास आहे. बरं झालं माझ्याकडे फ्रूट्स घरात होते आणि शाबू वगैरे तर आपण किराण्यामध्ये भरतो, कारण की आता पहिल्यासारखं नाही आहे, उपासाच्या वेळेलाच आणला जातो, कंपल्सरी लागतो. माझ्या मुलाला अतिशय आवडतो, त्याच्यामुळे मी प्रत्येक महिन्यामध्ये माझ्याकडे शाबू आणलेला असतो. तर तो होता, त्यामुळे मग मला म्हणजे एवढं काही वाटलं नाही. मी रात्री भिजायला घातले, सकाळी म्हणजे बनवला आणि तो फराळ वगैरे केला. परंतु असं झालं की मी साजरं म्हणजे पूजा वगैरे करू नाही शकले. तुम्ही समजू शकता का नसन करू शकले, बरोबर की नाही. तर मला पूजा वगैरे काही करता आली नाही आणि आता उद्याचा सुद्धा माझं कुठलं पूजा वगैरे होणार नाही. तर असं म्हणजे नाही का, काही गोष्टी असतात ज्या महिलांचे प्रॉब्लेम आहेत, बरोबर की नाही, ते काही आपल्या हातातलं नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी आता मी करू शकले नाही. पण ठीक आहे, मी प्रत्येक वर्षी उपवास ठेवते, पंचमी साजरा करते, मी प्रत्येक सणवार साजरे करते आणि मग उपवास वगैरे जे असतात ना तरी पण मी करते. कारण आपण जे पहिल्यापासून करत आलेलो आहोत ते आपण मध्येच सोडू शकत नाही आणि मन पण मानत नाही कुठल्या गोष्टीला, बरोबर की नाही. मी आता ग्रीन टी घेतली तर मला गरमी जाणवायला लागली. तर एकच मिनिट मी तुम्हाला फॅनचं बटन चालू करते आणि बोलते. तर केला फॅन चालू, कारण गरम व्हायला लागली आणि पाऊस उघडलाय म्हटले मी तुम्हाला, परंतु पाऊस अधूनमधून येतोय थोडा थोडा, असं कंपल्सरी उघडलेला नाही आहे. आणि ठीक आहे, आता आल्याच्या नंतर फ्रेश झाले. आज काही आराम वगैरे केला नाही आणि डायरेक्ट व्हिडिओ बनवायला घेतला की म्हटलं सगळ्यांना परत प्रश्न पडतात, व्हिडिओ नाही आला का नाही वगैरे म्हणून. मी का गेले होते ह्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेल, आत्ताच नको. परंतु मी ज्या कामासाठी गेले होते ते काम काल फायनल करून आलेली आहे. फायनली कुठंतरी मनाला समाधान भेटले की चला एवढी मेहनत केली आपण, काही कामं झाले आपले बाबा, बरोबर की नाही. तर ते फक्त माझ्या आणि माझ्या जाण्यामुळे राहिले होते ते काम. मला तिथे जाणं गरजेचं होतं, त्यामुळे अटकून राहिलं होतं. परंतु मग मी सोमवारी म्हणजे सोमवारीच ठरवलं होतं जायचं, पण म्हटलं सोमवारी नको, मंगळवारी जाऊया, म्हणून परत मी मंगळवारी गेले. आणि बुधवारी काल दिवसभर मी तिथे थांबलेली होती, सगळं ते काम केलं आणि रात्री आली मी. तर झाले काम. तर मला तुम्हाला दाखवायचे की मी मिशोवरून काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि ते काय आहे हे तुम्हाला दाखवायचं. हे बघा, हा दिवा आहे आणि मी हा दिवा का मागवला माहिती आहे का, माझे जे पहिले दिवे आहेत ना ते काय होतात, आता फॅन कसं चालू केलंय आणि दिवा जर देवपूजा दिवाबत्ती केलेली असेल तर काय होतं माहिती आहे का, की तो दिवा फॅन तर आता तुम्हाला माहिती आहे गरमी होते म्हणून लागतोच, किंवा आता हे कपडे बघा स्टँड ठेवले, कपडे सुकायचे असतात म्हणून पण फॅन लागतो, बरोबर की नाही. तर त्यामुळे विजतो तो दिवा, म्हणून मी हा मागवलाय की ह्याच्याने दिवा विजणार नाही आहे. तर हे ओपन पीस आहे, हा पण ओपन पीस आहे ग्लास, आणि हा पण ओपन होतो. हे बघा, ही प्लेट पण अशी वेगळी आहे आणि हे याच्यावरती फिट करायचं आहे. परंतु हे जे आहे ना निरंजन जे आहे ती खूप छोटी साईज आली, मला अपेक्षा नव्हती एवढ्या छोट्या साईजची. थोडंसं आणखीन मोठा पाहिजे होता, म्हणजे कसा जास्ती टायमिंग चालला असता, बरोबर की नाही. आता हा जास्ती टायमिंग चालणार नाही, तुम्हीच बघा किती छोटंसं आहे. एक चमचाभर तेल बसेल याच्यामध्ये आणि ठीक आहे. परंतु 250 रुपयाचा आहे हा, मी तुम्हाला प्राईस पण सांगून देते. आणि मी हा जो आहे ना, आता आम्ही तुळजापूरला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये, त्यावेळेला पण मी तिथं विचारलं होतं. अक्षरशः मला तुळजापूरमध्ये ह्याची 750 रुपये किंमत सांगितली होती. हो, 750 रुपयाला एक निरंजन सांगितलं त्यांनी. आणि मी इथेही म्हणजे भांड्याच्या दुकानांमध्ये विचारलं होतं तर 400 450 अशी प्राईस सांगितली होती. मग हा मला ऑनलाईनमध्ये 250 रुपयाला पडला. मग म्हटलं ठीक आहे, चला आपल्याला कसं निरंजन लागतातच आणि असे निरंजन तर पाहिजे आपल्याकडे एक तरी, जेणेकरून आपण फॅन वगैरे चालू केलं तरी विजण्याची भीती नाही राहत, बरोबर की नाही. मध्येच विजायला नको म्हणून मागवलाय तो. तरी पण माझ्याकडे चांदीचा निरंजन जो आहे
तो आता खूप काळा पडलाय. तुम्ही कधी कधी बघत असाल, मी कधी कधी देवासमोर लावत असते. खूप काळा झालाय, त्याला कितीही क्लीन करा तो निघत नाहीये. तर मला आता चांदीचे निरंजन घ्यायचंय. आणि मी श्रावण महिन्यामध्ये, आता हा श्रावणच चालू आहे, याच्यामध्ये जमलं तर घेईल. आणि जर श्रावण महिन्यामध्ये नाही जमलं तर नक्कीच मी दसऱ्याच्या वेळेला चांदी खरेदी करायच्या वेळेला मी निरंजनच खरेदी करेल, बरोबर की. तर असा प्लॅन आहे माझा. तुम्हाला निरंजन कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लिंक मी शेअर करेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि मी लिंक शेअर करेल म्हणते, त्याच्यामध्ये माझा 1 रुपयाचाही फायदा नसतो. जर तुम्हाला पाहिजे असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल आणि लिंक पाहिजे असेल तर कुणालाही जबरदस्ती नाही आहे. कारण की मला मागे कुर्त्यांच्या वगैरे बऱ्याच वॉचची वगैरे लिंक मागितले होते त्यावेळेला, म्हणून मी विचारत असते प्रत्येक वेळेला. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ज्याची त्याची मर्जी. तुम्हाला प्रत्येकाला आता ऑनलाईन शॉपिंग समजते, प्रत्येकाला माहिती आहे ऑनलाईन शॉपिंग कशी आणि कुठे करायची, त्यामुळे इझी आहे ती, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर की नाही. आणि पॅकिंग पण छान आली बरं का. ते हे असतं ना, थर्मोकॉल असतो, थर्मोकॉलमध्ये तो ग्लास पॅकिंग होऊन आला होता आणि बाकी सगळं ओपन खोक्यामध्ये होतं. तर पॅकिंग पण व्यवस्थित देतात, ते काळजी घेतात. त्याच्यामुळं त्याची काही कधीतरी बाय चान्स एखादी गोष्ट, तर आपण ज्या वेळेला कुठलंही पार्सल घेतो ना, आपण ते पार्सल आपण खोलणार आहे त्यावेळेला कधी पण व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे नॉर्मल व्हिडिओ तुम्ही शूट करायचा ते ओपन करतानाच. म्हणजे जर काही डिफेक्टिव्ह असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्हिडिओमध्ये शूट होतं आणि मग तो आपल्याला व्हिडिओ तिथे मिशोला अपलोड करता येतो बरं का, की हे असं असं प्रोडक्ट डिफेक्टिव्ह आलेला आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे. आपण तो फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ बनवायचा. आणि मी ह्याच्या आधी व्हिडिओज घेतलाय मी बनवून. तर पॅकिंग ठीक आहे, तर मला त्या व्हिडिओची गरज पडणार नाही आहे की बाबा काही कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला, बरोबर की नाही. तर छान आहे, फक्त साईज छोटी आली एवढाच प्रॉब्लेम आहे. परंतु आता कसं असतं, आपण समोर घेताना बघण्यात आणि ऑनलाईनचं बघण्यात एवढं समजत नाही आपल्याला की ती लहान आहे, छोटं आहे, मोठं आहे. तर ते थोडंसं असं होतं. तर इकडे तिकडे काही प्रॉब्लेम नाही, परंतु कसं व्यवस्थित आलंय ठीक आहे. आणि मी ऑर्डर करून जेव्हा मी ते हे केले होते ना ऑर्डर, फ्रीजमधले डब्बे, भाज्या वगैरे ठेवायचे डब्बे, कंटेनर मी मागवले होते. त्याच्यानंतर परत मी काय मागवलं होतं, ऑइल बॉटल मागवल्या होत्या. त्याच वेळेला हा केलेला आहे बरं का. परंतु ते येऊन मला आठवडा झालाय, तरी पण ही जी पार्सल आहे ही लेट आलेलं आहे. खूप दिवस पेंडिंग पडून ठेवलं त्यांनी. मी कॅन्सल करायला बघत होते, कॅन्सल पण होत नव्हतं. म्हटलं कॅन्सल करून दुसरं ऑर्डर करूया, म्हणजे नाही का लवकर येईल. परंतु ते लवकर आलंच नाही. आणि मला कधी यावं असं वाटत होतं, दीप अमावस्याला यावा, म्हणून मी लवकर ऑर्डर केला होता. परंतु तो त्यावेळेला आलाच नाही. असो, आज तरी आलाय, म्हटलं बरं झालं, जाऊ दे. आणि ते नाही का फीडबॅक पाहिजे होता प्राचीताईला. तर हो, ते डब्बे अतिशय सुंदर आहेत. खूप छान पद्धतीनं भाज्या त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतात. आणि मला तर आवडले. बघा आता तुम्हाला आवडतात का. आणि त्या बॉटल आहेत, बॉटल सुद्धा कुठेही लिकेज होत नाही, ऑइल बॉटल. आणि बॉटल छान आहे, पाहिजे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तेल पडतं. आणि पळीचा अंदाज आपल्याला येत नाही. माझ्याकडे छोटी पळी होती, त्या पळीनं मी टाकायचे, परंतु ती अख्खी पळी वगैरे तर कधी जास्त कधी कमी असं व्हायचं. याच्याने कसं आपण कमी जास्त टाकू शकतो आणि पाहिजे त्या धारमध्ये पडतं ते. समजा आता तुम्ही बेसन पोळी बनवताय, ऑमलेट बनवताय, सॉरी आता मला ते नाव घ्यायचं नाहीये कारण श्रावण महिना चालू आहे, पण असो तरी पण फक्त तुम्हाला सांगते म्हणून मी ते सांगते. समजा आपण बेसन पोळी बनवतो, बेसन पोळी, मी त्याला बेसन पोळीच म्हणते. एक व्हेज ऑमलेट बनवतो आपण बेसन पोळीचं, बरोबर की नाही, त्याच्यात कांदा कोथिंबीर वगैरे घालून. तर त्यावेळेला आपण कसं धार एकदम सुटत नाही, तर ह्याच्याने एकदम व्यवस्थित धार सुटते, साईडने धार टाकता येते, बरोबर. त्यामुळे ती बॉटल कामाची आहे आणि मला तर आवडली. फक्त त्याच्यात एवढं आहे की क्वांटिटी बसते अर्धा किलोची, म्हणजे 500 मिली. तर कुठं आपल्याला तर जास्ती लागतं, बरोबर की नाही. तर मला तर आवडलं आणि मी यूज करते, दोन्ही छान आहे. हा आहे माझा फीडबॅक. मला आवडलेला आहे. तुम्हाला आवडते का ती ज्याची त्याची मर्जी, बरोबर की नाही. परंतु काही गोष्टीच आवडतात मला आणि ज्या आवडल्या त्याच ठेवत असते मी, नाहीतर मी लगेच रिटर्न करते, ते पण सांगते तुम्हाला. तर हे होतं माझं व्हिडिओ न बनवण्याचं रिझन कालचं. आणि तुम्हाला कमेंट्सला पण उत्तर दिलं नाही, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका त्याबद्दल. परत एकदा सॉरी म्हणते मी.
काल बिझी होते, त्यामुळे मी नाही देऊ शकले रिप्लाय किंवा नाही त्या कमेंटची उत्तरं देऊ शकले तुम्हाला, आणि व्हिडिओ पण बनवून अपलोड करू नाही शकले. आणि तसेही माझे साधे व्हिडिओ असतात, बऱ्याच जणांना आवडत नाही आहेत किंवा बरेच जण बोलतात की म्हणजे कसं झालंय माहिती आहे का, जर समजा आपण आपल्या घरातल्या गोष्टी शेअर केल्या तर म्हणतात घरातल्या गोष्टी कशाला सांगता आम्हाला, चव्हाट्यावर आणता, रोडवर आणता, सोशल मीडियावर आणता, वगैरे वगैरे वगैरे. आणि जर आपण काहीच नाही शेअर केलं, नॉर्मल जरी व्हिडिओ हे केले तरी पण काय करतात लोक की, आता समजू शकता तुम्ही बरोबर की. आता एका म्हणजे नाही का, एखाद्या व्यक्तीचं ते काम आहे आणि तो व्हिडिओ बनवून टाकत आहे, तर त्याला सपोर्ट करायचा ना करायचा तुमची मर्जी राहिली. परंतु तुम्ही असेच व्हिडिओ बनवा, तसेच व्हिडिओ बनवा, हे सांगणं कितपत योग्य आहे तुम्ही सांगा, बरोबर की नाही. तर तशी मला सगळ्यांचीच गरज आहे आणि सगळे चांगले आहेत आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात, त्यांच्याशी माझा काही इश्यू नाही आहे आणि त्यांच्याशी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बरं का. फायनली आज मला कुठं जाऊन टायमिंग भेटला होता, तर मी पार्लरला गेले आणि जाऊन आली पार्लरमध्ये पण. तर आता तसंही पार्लरला जरी गेलं तरी इथं काही म्हणजे गावाकडे वारुळ वगैरे असतात बरं का. तर वारुळ वगैरे असतात, बायका आजही जातात साड्या वगैरे घालून मस्त वारुळाला वगैरे जातात आणि उद्याही वारुळाला जातात. परंतु इथे तसं काही नसतं, घरीच पूजा करावी लागते आणि मी पण घरीच पूजा करते. जे बघा नागोबा नरसोबा म्हणतात आमच्याकडे त्याला, नरसिंहाचा फोटो असतो त्याच्यावरती, ते आणतात आणि त्याची पूजा पाटावरती ठेवून असं तांदळाने हे करतात, म्हणजे नाही का नागोबाचं रूप तयार करायचं आणि त्याची पूजा करायची, असं पूजा केली जाते सिटीमध्ये. गावकडच्या सारखं वारुळ वगैरे नसतं आणि इथे जवळपास काहीच नाही आहे, सगळीकडे म्हणजे बिल्डिंग आहेत, त्याच्यामुळे कुठं वारुळ तयार होणार आहे तुम्ही सांगा. आणि जात नाहीयेत तर मी घरच्या घरीच पूजा करत असते आणि सगळेच लोक घरच्या घरीच पूजा करतात, परंतु मला करायचीच नाहीये, त्यामुळे मी काही कुठलेही पूजेचं साहित्य आणलं नाही, पूजाही केलेली नाहीये. तर असं होता माझा आजचा दिवस. सकाळी मला वेळ भेटला, पार्लरला जाऊन आले, कारण आज स्वयंपाक नव्हता ना सकाळी, आणि ते पार्लर 9ला उघडतं. मी ज्या पार्लरमध्ये जाते मला तुम्हाला शूट करून दाखवायचं होतं, परंतु नेक्स्ट टाइम नक्कीच मी तुम्हाला दाखवेल की ते पार्लर कुठलं आणि कसं आहे. खूप सुंदर आणि स्वच्छता असते, त्याच ठिकाणी मी जाते. लांब आहे म्हणून मी आता इथे बघा, मी जर इथे माझ्या बिल्डिंगच्या म्हणजे नाही का इथं एक दुसरी बिल्डिंग सोडली आणि मी रोडला गेले ना की इथंच एक पार्लर आहे, रोडच्या पलीकडे एक पार्लर आहे, परंतु मला तिथं अस्वच्छता आहे आणि मला नाही आवडत, म्हणून मी तिथं जात नाही. आणि हे जे आहे हे माझ्यापासून 1 किलोमीटर अंतर आहे, 1-1.5 किलोमीटर बी म्हणलं तरी तुम्ही चालेल, परंतु मी तेवढ्याच लांब जाते का, तर आज सकाळी माझा मुलगा जिमला गेला होता, तो काही गाडी घेऊन जात नाही, जवळच जिम आहे. मग माझं आवरलं, सकाळी आंघोळ वगैरे केली आणि पहिली मी गाडी होती म्हणून गेले आणि मी 9:30ला पार्लरमधून वापस आले. जशी वापस आले तशीच 10 मिनिट व्हॅन माझी गाडी खाली येऊन थांबलेली होती. मी लगेच खिचडी बनवली, मुलाला ठेवली आणि मला तर काही खायचीच नव्हती, ॲपल वगैरे मी माझ्यासोबत घेतला आणि मी तशीच गेली. म्हणून आज माझं पार्लरचं काम झालं. म्हणजे इतकी घाई होते मला, आणि संध्याकाळी जर आल्यावर जायचं म्हटलं ना ह्या टायमिंगला तर गाडी नसते, मग त्याच्या मागे लागावं लागतं की तू कुठे आहे, मला घेऊन जायचंय किंवा मला नेऊन सोड, मला घ्यायला ये, असं करावं लागतं. मग आज सकाळीच मी पार्लर गाठलं, कारण की कसं होतं सॅटर्डे संडे पण वेळ असतो पण गाडीच घरी नसते, हा प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आज गेलीच आणि पार्लरचं सकाळीच काम केलं. आता मी आल्याच्या नंतर पण म्हटलं पहिला व्हिडिओ बनवावा आणि नंतर बाकीचं काम. आता सकाळी मी खिचडी बनवून गेलेली, चहाचे वगैरे भांडे तसेच आहेत आणि आत्ता ग्रीन टी बनवली, हे पण भांडे आहेत. म्हणून आता ते भांडे वगैरे घासून घेते मस्तपैकी. दिवाबत्ती वगैरे हे आज काय आपल्याला कामं नाही आहेत 3-4 दिवस. आणि मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मी मुलाला म्हटलं पोळी भाजी बनवते ते तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी काहीतरी भगर वगैरे बनवते, परंतु तो म्हणतो की नाही नको, मी पण भगरच खाणार. आणि सकाळी पण खिचडीच खाल्ली, खिचडी आवडते त्याला, मला माहिती आहे, परंतु भगर नको म्हटलं त्याला. मी माझ्यासाठी बनवते आणि तुझ्यासाठी 2 पोळ्या टाकल्याने एक भाजी इझिली पटकन होते, परंतु त्याला नाही, त्याला पण भगरच खायची. मग आता असं झालंय, माझं काम झाले कमी, म्हणजे संध्याकाळीची सुद्धा म्हणजे जास्त स्वयंपाक बनवायची गरज नाहीये.
थोडासा शाबू ठेवलेला आहे मी असंच, तर त्याची मस्त अशी गोडाची खीर करणार आहे. शाबूची खीर तुम्हाला माहितीच असेल नक्कीच. तर ती शाबूची खीर करणार आहे गोड आणि भगर करणार आहे तिखट. तर असा हा प्रकार आहे, मी करते. आणि आता तुमचे प्रश्न राहतील की भगर नाही खात तर आमच्याकडे शाबू खातात, भगर खातात. आणि मी माझ्याकडे जे खाल्लं जातं, जे केलं जातं त्याच गोष्टी करत असते. कारण की प्रत्येक ठिकाणी गेले की आपण बघा, कुठले जिल्हे बदलले की सगळं वेगळं असतं. भाषा वेगळी असते, राहणीमान वेगळे असतं, बोलणं वेगळं, वागणं वेगळं, तसंच काही काही रूल सुद्धा वेगळे वेगळे असतात. आमच्याकडे शाबूची खिचडी खाल्ली जाते, भगर खाल्ली जाते. त्यामुळे आम्ही काय करतो, जर असा एक दिवस अख्खा उपवास असेल तो सोडायचाच नसतो. जसं की ही भावाचा उपवास, शिवरात्री, एकादशी, ह्या वेळेला आम्ही काय करतो माहितीये का, शक्यतो सकाळच्या टायमिंगला शाबू खातो. आणि दुपारी तर काही कोणी घरी नसतं, त्याच्यामुळे काही संबंधच येत नाही. फ्रुट्स वगैरे खाल्ले तर, भूक लागली तर. संध्याकाळी शक्यतो आमच्याकडे भगरच बनते आणि ती पण तिखटाची भगर बनते. तुम्हाला सांगते तिखटाची म्हणजे कशी बनते. मी त्या भगरीमध्ये ना फोडणी देताना हिरवी मिरचीचा ठेचा वाटलेला आणि बटाटा फ्राय करून त्याच्यात टाकत असते. आणि ते पाणी उकळल्याच्या नंतर ती भगर टाकायची. पण भगरीला भाजलेलं आणि धुतलेलं असतं. भगर भाजायची, नंतर धुवून घ्यायची आणि मग ती भगर त्याच्यात टाकायची. छानपैकी अशी उकळी आल्याच्या नंतर टाकायची आणि मस्त अशी सुकी होऊ द्यायची नाही, पातळ करायची. आणि त्याच्यावरती तुपाची धार टाकायची आणि मग तुम्ही भगर खा, किती सुंदर लागते बघा. फक्त भगर घट्ट नाही पाहिजे आणि गरम गरम भगर खाल्ली पाहिजे. तर माझ्याकडे हा मेनू कंपल्सरी असतो. आणि दुपारच्या किंवा सकाळच्या ह्याच्यामध्ये खिचडीच असते कंपल्सरी. कारण माझा मुलगा उपासच धरतो खिचडीसाठी. म्हणजे तिचं लहानपणापासूनच आहे बरं का. लहानपणी पण तो काय म्हणायचा माहिती आहे का, आता मला उपवास आहे, माझा असं राहायचं ना, मला उपवास आहे, मग रात्री शाबू भिजू घालायचे वगैरे. त्यानं बघितलं की मम्मी मला पण उपवास आहे, मम्मी मला पण उपवास आहे. अरे बाळा, मी तुला देतेय, तू खा, काय पोटभर. आणि मी पहिल्यापासून शाबू कधीही एवढा एवढा वगैरे असं भिजायला घालत नाही. मी जास्तीच भिजायला घालते की माझी दोन्ही मुलं खातील, पोटभर खातील असं बरं का. कारण की मला माहिती माझ्या मुलाला शाबू पोहे ही अतिशय आवडतात. रोज जरी दिली तरी तो रोज खाईल. शाबूच्या खिचडीसाठी तो माझ्याशी भांडत असतो. मी अधूनमधून नाश्त्याला नाही बनवली ना तर तो भांडतो मला. म्हणून मी कंपल्सरी शाबू भरलेला असतो. प्रत्येक महिन्यामध्ये 1 किलो शाबू असतो आणि महिन्यातून 1 ते 2 वेळा तरी मी त्याच्यासाठी बनवून देत असते. तर असा तो उपवास फक्त शाबू खाण्यासाठी उपवास आहे असं म्हणायचा. आणि शाबू खाऊन झाला ना शाबू खाऊन झाल्याच्या नंतर मग स्वयंपाक बनवलेला असतो ना, तो जेवण करायचं. माझा उपवास, अरे तुझा उपवास आहे ना, हा झालं की मग म्हणजे खिचडी खाईपर्यंत, शाबूची खिचडी खाईपर्यंत उपवास असायचा. तर माझ्या मुलाला खूप आवडते आणि ते आत्तापर्यंत आणखीन पण आवडते. आज रात्री मी त्याला मुद्दाम म्हणून भिजायला घालताना विचारलं, म्हटलं तू माझ्यासोबत खिचडी खाणार आहे का सकाळी. तर हा मग हे बी कोई बात आहे असं म्हटलं. म्हणजे विचारायची बी कोई बात आहे का असं त्याचं म्हणणं होतं. मी खाणार, म्हटलं ठीक आहे, मला माहिती. मग मी परत बहुतेक मी जास्तीच भिजू घातला आणि तोच शाबू मी त्याला बनवून ठेवला. त्यानं खाल्लाय. मी आता बघितलं तर पूर्ण सपासूप करून टाकले. आणि त्याला माहिती आहे परत संध्याकाळी मम्मी ओरडते खाल्लं नाही की, म्हणून खाऊन टाकलंय. आणि आणखीन मी थोडं वाटीवर ठेवलेलं आहे, ती गोड बनवणार आहे आणि भगर बनवणार आहे. तर अशी आमच्याकडे उपवास असतो आणि उपवासाला ह्या गोष्टी चालतात. आणि ॲपल, केळी वगैरे मी अजिबात खात नाही, मला आवडत नाही. फक्त ॲपल आवडतात, संत्री वगैरे आवडते. तर माझ्याकडे ॲपल आहे ऑलरेडी, मी खाल्लाय सकाळी. त्यामुळे आता संध्याकाळी फक्त आणि फक्त तेवढंच बनवायचं. तर असं आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ. नॉर्मल आहे आणि नॉर्मलच असतात. कधीतरी काहीतरी घडलेलं असल्यानंतर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करते. परंतु आता कुठेतरी जाऊन मला असं वाटायला लागले, नको यार शेअर करायचं. काही लोक आहेत माझे म्हणून मी शेअर करायला जाते, पण बाकीचे जे काही लोक आहेत ते येऊन तुम्ही असंच केलं, तुम्ही का बरं सांगितलं असं टॉर्चर केल्यासारखं करतात यार. पण असं एखाद्याचं माइंड असतं, एखाद्याला आवडतं स्पष्ट बोलायला, स्पष्ट वागायला, किंवा तो व्यक्ती शेअर करणारा असतो. माझ्यासोबत कुणी कसंही वागलं तर मला त्या गोष्टी शेअर करायची सवय. चांगला वागला तर मी त्याच्या चांगल्या गोष्टी शेअर करते, वाईट वागला तर मी त्याच्या वाईट गोष्टी शेअर करते. मग ती घरातला असो किंवा बाहेरचा असो. याच्यात काही चुकीचं, तुम्हाला चुकीचं वाटतं तुम्ही बघू नका ना, बरोबर की नाही. तर चला फ्रेंड्स,
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय.